त्यात सुरुवातीला आम्ही काही अंगणवाड्यांनाही भेट दिली. त्या अंगणवाड्यांमधल्या बालका असतील, गरोदर माता असतील, यांच्यासुद्धा काही तिथला जो आढावा होता तोही त्या निमित्ताने घेतला. साधारणपणे ह्या संपूर्ण भागामध्ये आपल्या अतितीव्र कुपोषण बालकांची जी संख्या आहे सॅमची ती कमी होते, पण मॅमची जी बालकं आहेत त्याच्यावर आपल्याला काम करणं हे गरजेचं आहे. आम्ही साधारणपणे धारणी आणि चिखलदरा या 2 तालुक्यांमध्ये कुपोषणाच्या प्रश्नावर अधिकाधिक लक्ष केंद्रित करून जी मॅमची संख्या आहे ही पुढच्या या कालावधीमध्ये कमी आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काही उपाययोजना हे करत आहोत. आणि त्या उपाययोजना करत असताना इथं प्रॅक्टिकली दौरा करून इथल्या काही स्थानिक अंगणवाडी सेविका असतील, इथल्या मदतनीस असतील, आरोग्य व्यवस्था असतील, इथले काही लोकप्रतिनिधी असतील, ह्यांच्यासुद्धा ज्या सूचना आहेत ग्रामस्थांच्या असतील आणि तिथल्या पालकांच्या ह्या त्याच्यामध्ये अंतर्भूत करून आम्ही जे जे काही पॅरामीटर्स आहेत त्यांच्यावर काम करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि मला खात्री आहे जर महिला बाल विकास विभाग म्हणजे ICDS, आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आम्ही जर एकत्रितपणाने याच्यामध्ये काम केलं तर आपली कुपोषणाचं प्रमाण ह्या 2 तालुक्यांमधलं प्रामुख्याने हे आपण कमी आणू शकतो. त्याच्यामध्ये आम्ही विशेष म्हणून सुद्धा काही त्यांना कुपोषण कमी करण्याच्या दृष्टिकोनातून काही सवलती या काही नियमांमधून आम्ही देणार आहोत. त्याला ॲडिशनल काही खर्च आला तरी सुद्धा त्या ठिकाणी आम्ही स्थानिक प्रशासन विभाग असेल आम्ही त्या ठिकाणी तो करू. ज्या अंगणवाड्यांच्या इमारतींचं काम रखडलेलं आहे त्याला सुद्धा गती देण्याची आपण सूचना दिलेली आहे. जिथं परिपूर्ण अंगणवाडी नाही आहे, शौचालय नसतील किंवा इलेक्ट्रिसिटीची व्यवस्था नसेल तर ती सुद्धा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना या बैठकीमध्ये आपण दिलेल्या आहेत. तर आधीच्या तुलनेमध्ये त्यांचं मानधन हे या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये खूप आम्ही वाढवलेलं आहे, दुप्पट केलेलं आहे. कामही कितपत झालं? काम त्यांचं सकाळी 8 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत असतं. आणि आशा सेविका आपल्या ज्या आरोग्य सेविका आहेत त्या 24 तास कार्यरत असतात. त्यांचंही काम तेवढंच महत्त्वाचं आहे. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचंही काम तितकंच आहे. अंगणवाडी सेविकांना आम्ही स्मार्टफोन दिलेले आहेत. सगळ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना आम्ही स्मार्टफोन दिलेले आहेत. त्यांना ट्रेनिंग दिले जाते. त्यांना दिवाळीमध्ये भाऊबीज ही दिवाळीच्या आधी त्यांच्या खात्यामध्ये जमा होत असते. त्यांच्या नेटवर्कसाठी सुद्धा, रिचार्जसाठी सुद्धा अधिकचे पैसे त्या ठिकाणी दिले जातात. इन्शुरन्सची त्यांची रक्कम ही विभाग म्हणून आम्ही भरत असतो. त्यामुळे अनेक गोष्टी या त्यांच्यासाठी आपण करत असतो. ट्रेनिंग सुद्धा चांगल्या पद्धतीनं देण्याच्या दृष्टिकोनातून आपण त्यांना करत आहोत. कुठलीही अंगणवाडी ही मदतनीस किंवा अंगणवाडी सेविकेपासून वंचित राहू नये, म्हणजे तिथं रिक्त राहू नये या दृष्टिकोनातून सुद्धा मोठी भरती ही आपण या संबंध अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांची केलेली आहे. आपण खूप ज्या मिनी अंगणवाड्या होत्या यांचं आपण रूपांतर हे मुख्य अंगणवाडीमध्ये केलेलं आहे. त्यामुळे अनेक असे आपण निर्णय घेतलेले आहेत. आम्ही साधारणपणे राज्य शासन आदरणीय फडणवीस साहेब असतील, शिंदे साहेब, सुनेत्रा काकी असतील, आधी अजितदादा असायचे, आम्ही नेहमी हा प्रयत्न केला की केंद्राकडून एखादा निधी यायला जरी उशीर झाला, समजा मानधनाचा असेल, पण मानधन आम्ही अंगणवाडी सेविकेचं कधी थांबून दिलं नाही. आम्ही ते शासनाच्या वतीने, सरकारच्या वतीने, आपल्या राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलं आणि मग आल्यानंतर मग आम्ही त्याचं कॉम्पेन्सेशन त्या फंडसोबत केलं. त्यामुळे कधीही अंगणवाडी सेविकेचं मानधन हे आम्ही त्या ठिकाणी थांबून देत नसतो. साधारणपणे आपला हा प्रयत्न आहे की या भागामधलं जे कुपोषण आहे हे आपल्याला आटोक्यामध्ये आणायचं आहे. आपल्याला गरोदर मातांना अधिकाधिक पोषण चांगल्या पद्धतीनं देऊन त्यांच्या पोटी कुपोषित बालकं जन्माला येणार नाही या गोष्टीकडे आपल्याला अधिक प्राधान्य द्यायचं. मॅडम, आपण त्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. त्यांच्याकडनं या संदर्भामध्ये जिथं जिथं कुपोषणाचं प्रमाण हे त्यांच्या चार्टमध्ये अधिक दिसतंय त्यांचे आम्ही प्रस्ताव मागितलेले आहेत. आम्हाला काही ठिकाणी विशेष बाब म्हणून त्यांना परवानगी द्यावी लागेल, ती आम्ही विभाग म्हणून देऊ. काही ठिकाणी स्थानिक प्रशासन म्हणून जी पावलं उचलायची आहेत त्याही आम्ही त्यांना त्यानिमित्ताने सूचना देऊ. त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही एक प्रोजेक्ट रिपोर्ट मागितलेला आहे. तो या आठवड्याच्या कालावधीमध्ये त्यांच्याकडून येणं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये आरोग्य विभागाचे जे मेडिकल ऑफिसर्स आहेत, जे रुटीन चेकअपसाठी जातात ते, CDPO असतील, तिथले सुपरवायझर, अंगणवाडी सेविका यांचं इंटिग्रेशन करून जो रिपोर्ट त्या ठिकाणी येईल त्यानुसार ती पावलं उचलू.
मोठा त्यांच्याकडे 7 दिवसाच्या कालावधीमध्ये आम्ही मागितलेला आहे आणि त्यानुसार त्याच्यामधली जी पावलं आहेत ती उचलली जातील. वेळोवेळी आमचं मायन्यूट ऑब्झर्वेशन त्या संदर्भातलं होत राहील. मी असेन, आयुक्त असतील, उपायुक्त असतील, यांच्यापैकी दर महिन्याला कोण ना कोण या संदर्भातला आढावा घेऊन त्याचे जे काही पॅरामीटर्स आहेत हे मार्क करून आम्ही हा पूर्ण वर्षभराचा आम्ही एक प्रोग्राम बनवतोय, जेणेकरून आपल्याला या 2 तालुक्यामधलं कुपोषण आणि ज्या अल्पवयीन माता आहेत किंवा ज्या गरोदर माता आहेत पण त्यांच्या पोटी जन्माला येणारी जी मुलं आहेत ही सुदृढ जन्माला यावी, या दृष्टिकोनातून आपण टार्गेट ओरिएंटेड हा प्रोग्राम राबवतो. मॅडम एक प्रश्न फक्त